नमस्कार. राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे. पाहूया बातमी महत्त्वाची. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका संदर्भात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत. ज्यापैकी सर्वात प्रमुख आणि सतत चर्चेत असणारी बाब म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ हा विषय. मानधन वाढ आणि नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत जबाबदाऱ्या मानधन वाढ. गेल्या काही काळापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणीसाठी आंदोलन करत होत्या. या मागणीला यश आले असून महाराष्ट्र शासनाने त्यांच्या मानधन वाढ करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसापूर्वी एप्रिल 2025च्या आसपास अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ करण्याबाबत चर्चा झाली होती. याबाबत शासनाने काही निर्णय घेतले होते, ज्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा समावेश होता. ही वाढ एप्रिल 2023 पासून लागू झाली होती. त्यानुसार अंगणवाडी सेविकांना 10,000 मानधन मिळत होते. त्यानंतर काही मंत्र्यांनी 5,000 रुपयाची आणखी वाढ प्रस्तावित केली होती, ज्यावेळेस अंगणवाडी सेविकांना एकूण 15,000 रुपये मानधन मिळू शकते. जरी या मानधनात वाढीची घोषणा झाल्या असल्या तरी अनेक अंगणवाडी सेविका अजूनही त्यांच्या मागणीनुसार 25,000 रुपये मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत आणि या संदर्भात आंदोलन झालेले आहे. त्यामुळे सध्या मानधन वाढीचा विषय पूर्णपणे मार्गी लागेल आहे असे नाही, अजून काही मागण्या प्रलंबित आहेत. अंगणवाडी सेविकाची आनंदाची बातमी. मानधन वाढ आणि नवीन उपक्रम गतिमान. छत्रपती संभाजीनगर, 5 जुलै 2025. महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या दीर्घकाळाच्या मागील यश आहे. या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. या मानधनात वाढीच्या घोषणेसोबतच अंगणवाडी सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या या सकारात्मक पावलामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा आत्मविश्वास वाढेल, तसेच अंगणवाडी अधिकच प्रभावीपणे काम करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे बदल निश्चित महत्त्वाचे ठरतील. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या.